लग्न तर झालं, पण प्रेम भाग 12. नवीन वर्षाची सुरुवात तर अगदी जोरदार झाली. लग्नही आता अगदी 2-2.5 महिन्यांवर येऊन ठेपलं होतं. त्यामुळे आता दोन्ही कुटुंबांकडून जोरदार तयारी चालू होती. सामानाच्या आध्या, खरेदी, पत्रिका छापायला टाकणं आणि बरंच काही. ते दिवस तर अगदी फुलपाखरासारखे उडत होते आणि प्रत्येक दिवसाचा एकतरी रंग आरव आणि सईच्या मनात साठवून राहत होता. बरेच वर जमेल तसं ते एकमेकांना भेटत होते, वेळ देत होते. आरवचं झाडावर चढून सईला भेटायला येणं ही मधून चालूच होतं. तिने जास्त कधी बोलून दाखवलं नाही, पण तिला ते खूप आवडायचं. बघता बघता 1-1.5 महिना अगदी सहज निघून गेला. एक दिवस रात्री झोपण्यापूर्वी सईने आरवला फोन केला. "हे क्युटी पाय, काय करतोयस? आता जेवून आलो. तुलाच फोन करणार होतो." "अच्छा जान, ऐक ना, उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे ना, तुला काय गिफ्ट हवंय?" "माझं गिफ्ट माझ्याशी फोनवर बोलते? बाकी मला काही नको. तू सांग, तुला काय गिफ्ट देऊ?" "मला गिफ्ट नकोय काही. मला फक्त भेटायचे तुला उद्या." "काय झालं? शांत का झालास?" "बच्चा, आय एम सो सॉरी, पण उद्या नाही जमणार गं. उद्या खूप महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मी औरंगाबादला चाललोय." आरव खिन्नपणे म्हणाला. "बरं, नो प्रॉब्लेम. निघताना सांग, ठेवते फोन. झोप आलीये." सई थोडं रागात म्हणाली. "हो, फोन करतो उद्या. आय एम सो सॉरी बाळा. इट्स ओके. गुड नाईट." "गुड नाईट. लव्ह यू. बाय." फोन ठेवल्यानंतर सई थोडी उदासच होती आणि रात्री तशीच कधीतरी ती झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून आणि नाश्ता करून ती ऑफिससाठी निघते. ऑफिसला पोचल्यानंतर बघते तर सगळे आलेले असतात. सई तिच्या जागेवर येऊन काहीही न बोलता काम चालू करते. सिमरन आणि राहुल तिला बघतात, पण तिच्या चेहऱ्यावरून त्यांना काहीतरी बिनसल्याचं कळतं. त्यामुळे ते तेव्हा काही न बोलता नंतर बोलू असं ठरवतात. सकाळी औरंगाबादला निघताना आरवने फोन केला. त्यानंतर त्याचा दुपारपर्यंत फोन किंवा मेसेज काही नसतं. त्यामुळे सईलाही काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. पण तो बिझी असेल असं म्हणून ती विषय डोक्यातून काढून टाकते. दुपारी सगळे एकत्र लंच करायला बसतात. सई शांतच असते आणि बाकी तिघं एकमेकांकडे बघत काहीतरी ठरवत असतात. ते सई बघते. "मग काय प्लॅन आहे आजचा?" सई कविता आणि राहुलकडे बघून चेहऱ्यावर हसू आणत विचारते. "आज रात्री डिनर डेट आहे आमची." राहुल कविताचा हात हातात घेत म्हणतो. "सई, तू का शांत आहेस पण?" कविता थोड्या काळजीने विचारते. अगं असं काही नाही. आणि तुमचा प्लॅन तर मस्तच आहे, एन्जॉय करा." सई हसत म्हणते. "तेरा क्या प्लॅन है? जीजू ने तो कुछ मस्त प्लॅन किया होगा ना, इतने रोमॅन्टिक जो है." सिमरन तिला चिडवत म्हणते. "नाही ना, तो नाही आज पुण्यात आहे, त्यामुळे आज भेटणारच नाही आम्ही." सई म्हणते. तसा तिचा पडलेला चेहरा बघून तिघांना खूप वाईट वाटतं, पण ती पटकन विषय बदलत म्हणते. "सिमरन मॅडम, आपका क्या प्लॅन है?" तशी सिमरन गडबडते आणि तिघेही हसायला लागतात. "अब बोलेगी?" "मैडम सब पता है हमें, फोन पे किससे बात करती रहती है वो." कविता तिला चिडवत म्हणते. "प्लान क्या है नहीं पता, बस ऑफिस के बाद वो पिक करने आने वाले है." सिमी थोडी लाजत म्हणते. "वो कोण?" तिघीही काही कळालं नाही असा आव आणत म्हणतात आणि सिमरन रागाने त्यांच्याकडे बघते. "जानबूझ के तंग कर रहे हो ना?" सिमी म्हणते आणि तिघेही जोरात हसतात. असंच हसत मज्जा मस्ती करत तिघं जेवण संपवतात आणि पुन्हा कामाला लागतात. संध्याकाळी सई ऑफिसचं काम संपवून घरी निघतच असते. इतक्यात तिचा फोन वाजतो. "हॅलो अंशिका." "हाय, काय ग, कुठे आहेस?" "आता ऑफिसमधून घरीच निघत होते." "गुड. एक काम कर, घरी नको जाऊस, माझ्या इथे ये सरळ. रिया पण आलीये. आपल्या तिघींना डिनरला जायचे." "अगं पण अचानक कसं काय? आधी काही ठरलं पण नव्हतं ना?" सई थोडा आश्चर्याने विचारते. "अचानक कुठे? आपण दरवर्षी व्हॅलेंटाईन डेला डिनरला जातो ना एकत्र. विसरलीस का? की तुझा काही वेगळा प्लॅन तर नाही आहे ना?" "काही नाहीये ग. आणि विसरले नाही, पण आपण आदल्या दिवशीच ठरवतो ना. काल काही कळवलं नाही तुम्ही, त्यामुळे मला वाटलं यावर्षी तुमचा काही प्लॅन असेल." "कसलं काय? जाऊ दे, तू पटकन इथे ये, भेटून बोलू." "काकूंना सांग." "बरं, आईला फोन करून सांगते आणि निघते." सई हसत म्हणते. "ये हुई ना बात डार्लिंग, ये लवकर मग, वाट बघतोय आम्ही. बाय." सई आईला फोन करून अंशिकाकडे जाण्याचं कळवते आणि तिच्या घरी जायला निघते. तिच्या घराखाली पोचल्यावर ती आरवला फोन लावते, पण फक्त रिंग जात असते. तो फोन काही उचलत नाही. शेवटी ती मेसेज टाकते. "जान, मी कधीपासून फोन करतीये, इतका कसला बिझी झालास रे? तुझं झालं की फोन कर मला लगेच. आय एम वेटिंग, मिसिंग यू अलॉट."
मेसेज करून ती वर वर जाते. दारावर बेल वाजवते तर अंशिकाची आई दरवाजा उघडते. ये बाळा, काकू हसून म्हणतात. कशा आहात काकू? ती हसून त्यांची चौकशी करते. मी अगदी मस्त. तुझं कसं चालू आहे? लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? चालू आहे काकू, सई थोडं लाजत म्हणते. ते बघून त्या हसतात. बरं जा, त्या दोघी रूममध्ये आहेत? हो. ती रूममध्ये जाते तर दोघीही तयार होण्यात आणि मेकअप करण्यात अगदी मग्न असतात. त्यांना बघून ती दरवाज्यातच एका बाजूला टेकून उभी राहते आणि जोरात शिट्टी मारते. तशा रिया आणि अंशिका वळून दरवाजाकडे बघतात. माझ्या आयटम काय दिसतायत? सई डोळा मारत म्हणते. आहा, कुठून घेऊन आलीस इतका चांगला मूड? रिया म्हणते आणि दोघी मिळून तिच्या गळ्यात पडतात. या मूडमध्ये तर नव्हते, पण तुम्हाला बघून झाला. पण तुम्ही इतकं रेडी का होताय? मला असं ऑफिसच्या कपड्यांवर यावं लागणार आहे. मी काही नाही आणलंय. सई चेहरा बारीक करून म्हणते. काळजी नसावी बालिके, तुमच्यासाठी एक ड्रेस तयार आहे. अंशिका नाटकीपणाने म्हणते आणि एक बॉक्स तिच्याकडे देते. सई तो ड्रेस काढून बघते तर तो एक रेड कलरचा वन पीस असतो. वाव, हा कधी घेतलास ग? सई तो ड्रेस बघतच विचारते. अगं आत्ताच घेतला होता, अजून घातला पण नाही. आज तू घाल, मस्त दिसेल तुला. अंशिका, ए बाई, रेड नको मला, मी घालत नाही, तुला माहिती आहे ना? सई जरा विचार करत म्हणते. सई, जास्त नाटक नको करूस, घाल ते गपचूप आणि रेडी हो पटकन. रिया थोडं दम देत म्हणते. बरं आवरते बाई. थोड्या वेळात सई ही मस्त आवरून तयार होते. रेड वन पीस, त्यावर कुरडे मोकळे सोडलेले केस, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, पण लिपस्टिक मात्र ब्राईट रेड, ड्रेसला मॅच होणारी, आणि पायात हिल्स. उफ, काय दिसतेस? रिया तिला बघताच म्हणते. थँक्यू बेब्स, ती हसून म्हणते. गर्ल्स, निघूया का? अंशू विचारते. अंशिकाच्या आईचा निरोप घेऊन तिघीही कार घेऊन हॉटेलला जायला निघतात. ए बाय द वे, विशाल आणि वेद कुठे आहेत? तुम्ही का नाही काही प्लॅन केला? सईने आश्चर्याने विचारलं. अगं, आजच्या दिवशी बाकी काही कारण सांगून बाहेर गेले असते ना तर आईने खूप प्रश्न विचारले असते. आणि तसंही वेद आता शिफ्टवर आहे हॉटेलमध्ये. अंशिका, आणि विशाल मुंबईला गेलाय त्याच्या घरी, त्यामुळे आम्हाला पण नाही भेटता आलं. पण गर्ल्स, हा मी घातलेला वन पीस माझं व्हॅलेंटाईन्स डे गिफ्ट आहे. रिया गालात हसत म्हणते. ओ हो, एकच नंबर आहे, दोघीही तिला म्हणतात. थोड्या वेळाने अंशू कार एका हॉटेल बाहेर थांबवते. अगदी मोठं आणि प्रशस्त हॉटेल दिसत होतं. समोर एक अगदी पॉश बिल्डिंग आणि एका बाजूने एक वाट हॉटेलच्या मागच्या बाजूला गेलेली. सई, आज जाण्याआधी तुला एक सांगायचंय, अंशिका म्हणते आणि ती आणि रिया एकमेकींकडे बघून हसतात. बोल ना. आज जाण्याआधी आम्ही तुझ्या डोळ्यांवर ब्लाइंड फोल्ड बांधणार आहोत. रिया गालात हसत तिला म्हणाली. का? सई जोरात ओरडलीच. सरप्राईज बेबी, सरप्राईज. अंशिका, यस, आणि काही प्रश्न न विचारता आमच्यासोबत चालायचं. रिया, बरं. सई थोडी संभ्रमात म्हणते. ए एडू, इतका कसला विचार करतेस? तुझ्या बॅचलर रेटची पण हीच पार्टी समज. रिया तिला समजवण्यासाठी म्हणते. बरं चला निघूया. रिया, बांध तिचे डोळे. अंशिका, तिघीही गाडीमधून उतरतात आणि रिया सईचे डोळे बांधते आणि दोघीही तिचा हात पकडून तिला आत नेतात. हॉटेलचा सिटिंग एरिया पार करून त्या तिघीही हॉटेलच्या मागच्या बाजूला येतात. सईचे डोळे बंद असल्यामुळे तिला जास्त काहीच अंदाज येत नाही आणि दोघींनीही तिला काहीच प्रश्न विचारायचे नाही अशी ताकदीच देऊन ठेवली होती. त्यामुळे ती शांतपणे त्यांच्यासोबत चालत होती. एका जागी आल्यानंतर अंशू आणि रियाने तिला थांबवलं आणि आपले हात अलगद तिच्या हातून सोडून घेतले. डोळे उघडू नकोस हां. अंशिका, बरं. सई गालात हसत म्हणते. त्या दोघी हळूहळू एक पाऊल मागे घेत निघतात. आजूबाजूला काहीच हालचाल होत नाहीये. हे बघून सई दोघींना आवाज देते, पण कोणीच उत्तर देत नाही. सई डोळ्यांवरची पट्टी काढण्यासाठी हात वर नेते. इतक्यात कोणीतरी तिच्या हाताला धरून थांबवतं आणि तिचा हात अलगद हातात घेतं. तो स्पर्श सईला लगेच कळतो, त्यामुळे तिच्या गालावर हसू पसरतं. यू आर लुकिंग सो ब्युटिफुल इन धिस रेड ड्रेस. तिच्या कानात आवाज येतो. ती उत्तरादाखल काही न बोलता हसत असते. इकडे सईला सोडून अंशू आणि रिया गाडीजवळ येत असतात तर लांबूनच त्यांना वेद आणि विशाल गाडीजवळ थांबलेले दिसतात. तशा दोघी खूप खुश होऊन पळतच येतात आणि त्यांना मिठी मारतात. व्हॉट इज सरप्राईज? अंशू उड्या मारतच म्हणते. हो ना विशू, तू इथे कसा? रिया ही हसतच विचारते. सरप्राईज डार्लिंग, आज एक ना तीन सरप्राईज प्लॅन आहेत इथे. वेद अंशूला बघत म्हणाला. वाव, मला खूप आवडले हे. रिया पुन्हा विशालच्या मिठीत शिरत म्हणाली. चला मॅडम, तुमचं सरप्राईज तुमची वाट बघताय. वेद अंशूला म्हणाला.
आणि तुमचं पण मॅडम जायचं, विशाल रियाला म्हणाला. दोन्ही जोड्या तिथून वेगळ्या झाल्या आणि हॉटेलमध्ये 2 वेगळ्या दिशांना गेल्या. वेद अंशिकाला घेऊन एका ट्री हाऊसमध्ये गेला, जिथे सगळीकडे सुंदर डेकोरेशन केलं होतं आणि रूमच्या मधोमध त्यांचा डिनर टेबल होता. विशाल रियाला घेऊन रूम स्टॉपला गेला, जिथे एका प्रायव्हेट डायनिंग एरियामध्ये सगळीकडे रेड बलून्स लावले होते आणि आजूबाजूला मंद लाईट्स होत्या आणि डिनर टेबलही सुंदर सजवलं होतं. इकडे सईचा हात हातात घेऊन तो तिला थोडं अजून पुढे घेऊन आला आणि एका जागी थांबून त्याने तिच्या डोळ्यांवरची पट्टी बाजूला केली. सईने जसे डोळे उघडले तसे तिला पटकन नीट दिसलंच नाही, पण जसं जसं दिसायला लागलं तसं तिला समोर एक तलाव दिसला आणि त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांनी आच्छादलेला लांबच लांब पूल दिसला. त्यांच्या दोन्ही बाजूंना लाकडी कटले होते, ज्याला शेवटपर्यंत लाईटच्या माळा लावलेल्या. तो पूल जिथे संपत होता तिथे तिला एक लाकडी शेड दिसली, जी गुलाबाच्या फुलांनी आणि लाईट्सने खूप सुंदर सजवलेली होती. ती शेड बरोबर तलावाच्या मधोमध होती. सईने बघून खूप खुश झाली. तिने वळून बाजूला बघितलं आणि तिला तोच दिसला, ज्याच्यावर तिचं जीवापाड प्रेम होतं आणि तोही त्याचं तिच्यावरचं प्रेम खुल्लेपणाने दाखवत होता. आज तर तो खूपच हँडसम दिसत होता. जीन्स, व्हाईट शर्ट आणि त्यावर नेव्ही ब्ल्यू कलरचं जॅकेट, केस सेट केलेले आणि त्याचा रुबाब वाढणाऱ्या त्या ट्रिम केलेल्या दाढी मिशा. ती 2 मिनिटं त्याच्याकडे बघतच राहिली आणि मग तिने आवेगाने त्याला मिठीत मारली. आय लव्ह यू सो मच आरव. बोलता बोलता तिच्या डोळ्यातून पाणी आलं. आय लव्ह यू टू जान. तो तिला अजून घट्ट मिठी मारत म्हणाला. आय लव्ह इट, आय जस्ट लव्ह इट. ती आनंदाने उड्या मारतच म्हणत होती. चला सरकार, जायचं पुढे. तो तिचा हात हातात घेऊन म्हणतो आणि ती हसून मानेनेच होकार देते. तो तिला घेऊन पुढे चालायला लागतो. त्या गुलाबाच्या पाकड्यांवरून चालताना तिच्या चेहऱ्यावर सतत हसू असतं आणि आरवची ही नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नाही. तो तिला त्या शेडमधल्या त्यांच्या टेबलवर घेऊन येतो आणि एक खुर्ची बाहेर ओढून तिला बसवतो आणि तो समोरच्या खुर्चीवर जाऊन बसतो. ती आजूबाजूला बघते. तिथे एका कोपऱ्यात म्युझिक प्लेअर ठेवला होता आणि एका बाजूला एक सुंदरसा लाकडी कोरीव सोफा ठेवला होता, दोघांनाच बसता येईल असा. तो शेड पूर्ण लाल गुलाबांच्या फुलांनी सजवला होता आणि बाहेरून येणाऱ्या थंड वाऱ्यासोबत त्या फुलांचा सुगंधही सगळीकडे दरवळत होता. थँक्यू सो मच डार्लिंग आरू. तुला कसं माहिती ही माझी ड्रीम डेट अशी आहे? सईने आश्चर्याने विचारले. माहिती ठेवायला पाहिजे ना, जासूस लावलेत मी, आरव तिला चिडवत म्हणतो. अच्छा, असं म्हणून तिच्या जागेवरून उठून ती आरव समोर येते आणि त्याच्या गळ्यात हात गुंफून त्याच्या मांडीवर बसते. तिला असं बघून आरव एकदम आश्चर्यचकित होतो. आज स्वतःहून इतका रोमॅन्स? तो तिच्या डोळ्यात बघत विचारतो. आज कोणीतरी इतकं हँडसम दिसतंय की मी इतकं लांब नाही बसू शकत, ती त्याच्या डोळ्यात बघून म्हणते. तो दोन्ही हातात तिचा चेहरा पकडून तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि ती त्याला साथ देत राहते. कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत होते. थोड्या वेळाने वेगळं होत आणि त्याच्यासमोर उभं राहत सई विचारते. तू औरंगाबादला होतास ना, मग हे सगळं कधी प्लॅन केलं? बस का? आपल्या पहिल्या व्हॅलेंटाईन डेला मी तुझ्यासोबत नसेन का? शक्य तरी आहे का मला? आरव खट्ट्याळपणे तिला म्हणतो. हो का? म्हणजे सकाळपासून खोटं बोलणं चालू होतं तर? ती लटक्या रागाने म्हणते. सरप्राईजसाठी बच्चा, तुला आवडलं नाही का? खूप आवडलं, ती हसतच म्हणाली. बाय द वे, रेड कलरमध्ये काय खतरनाक दिसतेस तू, आरव तिला जवळ ओढत म्हणतो. अरे अंशूचा आहे हा ड्रेस, ती म्हणते तसं तो जोरात हसतो. हसायचं काय यात? एक मिनिट, हा ड्रेस तू नाही पाठवला ना, ती शंकेने विचारते. तसा तो पुन्हा हसतो. हो, तो तिला डोळा मारत म्हणतो. वा, अजून काही आहे ना? असं म्हणून आरव तिथे अरेंज केलेला म्युझिक प्लेअर ऑन करतो आणि तिला हाताला धरून मोकळ्या जागी आणतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून डान्स करायला लागतात. दोघेही एकमेकांमध्ये अगदी मग्न होऊन बराच वेळ नाचत होते. आजूबाजूला सगळीकडे पाणीच पाणी, कोणीही बघणार नाही, कोणीही डिस्टर्ब करणार नाही. ती वेळ, ती संध्याकाळ फक्त त्या दोघांची होती. ती वेळ कधीच संपू नये असं दोघांनाच वाटत होतं. थोड्या वेळाने ठरल्याप्रमाणे वेटरने येऊन दोघांना डिनर सर्व्ह केलं आणि तो निघून गेला. सईने आरवला भरवलं आणि त्याने सईला. दोघांनी शांतपणे डिनर संपवला आणि मग निवांत तिथल्याच एका बाजूच्या सोफ्यावर निवांत बोलत बसले. आरवने तिच्या खांद्याभोवती हात लपेटून तिला जवळ घेतलं आणि ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून आणि एक हात त्याच्या छातीवर ठेवून बसली. आरू, तू इतकं छान सरप्राईज दिलंस, पण मी काहीच गिफ्ट नाही आणलंय. सई त्याच्या
सई त्याच्याकडे पाहत म्हणते, बरं झालं नाही आणलंस. आता मी मला हवं ते गिफ्ट मागू शकतो ना. आरव हसत म्हणाला, काय हवंय तुला सांग. सईने सरळ बसत त्याच्याकडे बघून विचारलं आणि त्याने हसत त्याच्या ओठांवर बोट ठेवलं. तशी ती खडखडून हसली आणि त्याचा गाल ओढत म्हणाली, क्युटी पाय, हे गिफ्ट तुला मगाशीच मिळालंय. अच्छा, मग मी रिटर्न गिफ्ट पण द्यायला पाहिजे ना. हसत म्हणून तो हळूहळू तिच्याकडे झुकायला लागला. तसं ती त्याला हळूच मागे ढकलून ती सोफ्यावर उठत होती, तर त्याने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचलं आणि ती त्याच्यावर जाऊन आदळली. त्याने तिची हनुवटी पकडली आणि तिने ती डोळे मिटून घेतले. एकमेकांच्या सानिध्यात वेळ कसा गेला दोघांनाही कळालं नाही. रात्री उशिरा त्याने सईला घरी सोडलं. आजच्या सरप्राईजमुळे तर सईला झोपच येत नव्हती. रात्री बेडवर पडल्या पडल्या संध्याकाळच्या सगळ्या घटना तिच्या डोळ्यांसमोर फिरत होत्या. मधूनच तिचे डोळे भरून येत होते. आरू, इतकं प्रेम करतोयस माझ्यावर. कधी कधी स्वतःच्या नशिबाचाच हेवा वाटतो मला आणि कधी भीती पण. देवा प्लीज कोणाची नजर नको लागू देऊस, ती मनाशीच विचार करत होती. रात्री कधीतरी तिला झोप लागली. व्हॅलेंटाईन डेजच्या दुसऱ्या दिवशी तर ऑफिसमध्ये गप्पांना अगदी ऊतच आला होता. सगळ्यांना एकमेकींना खूप काही सांगायचं होतं. त्यामुळे संध्याकाळी काम आवरून फक्त सई, सिम्मी आणि कविता कॉफीसाठी कॅफेटेरियामध्ये आल्या. बऱ्याच दिवसांनी फक्त तिघींना वेळ मिळाल्यामुळे राहुलला आज अलाउड नव्हतंच त्यांना डिस्टर्ब करायला, त्यामुळे तो गपचूप काम करत बसला. तिघीही कॉफी घेऊन एक टेबलवर बसला आणि त्यांच्या गप्पांना सुरुवात झाली. कवितानंतर सईनेही कालच्या संध्याकाळबद्दल दोघींना सांगितलं. वाव सई, क्या मस्त सरप्राईज दिया जीजू ने, सिमरन जोरात म्हणाली. तसे कॅफेमधले बाकी लोक त्यांच्याकडे बघायला लागले. अरे धीरे बोल ना, पुरे ऑफिस को थोड़ी बताना है. सई तिला शांत करत म्हणाली. अरे छोड़, मुझे तो बहुत मज़ा आ रहा है तुम लोगों की डेट के बारे में सब सुन के. सिमी दोघींना चिडवत म्हणाली. अच्छा जी, हम दोनों के डेट का सुन लिया तूने, अब अपना बताइए. कविता तिला दम देत म्हणाली. तशी सिमरन शांत झाली आणि खाली बघून गालात हसायला लागली. अरे कुछ नहीं, कल हम लोग मूवी गए थे. सिमरन नजर चोरत म्हणाली. अच्छा फिर. सईने एक हात टेबलवर ठेवून त्याच्यावर हनुवटी ठेवत तिच्याकडे बघून विचारलं. फिर उसके बाद डिनर पे गए. तिचं अजूनही दोघींकडे लक्ष नव्हतं. फिर. कवितानेही टेबलवर हात ठेवून त्याच्यावर हनुवटी टेकवत तिच्याकडे बघून विचारलं. फिर डिनर के बाद वो मुझे छोड़ने घर आए, तो घर से थोड़ी दूर ही उन्होंने बाइक पार्क की और हम वॉक करते मेरे घर आ रहे थे. फिर. सई आणि कविता दोघेही एकदमच म्हणाल्या. सिमी अजूनही खाली बघूनच बोलत होती. हम बात करते हुए ही आ रहे थे. फिर मेरा घर आते ही मैं उन्हें बाय बोल के निकल ही रही थी, तो उन्होंने मेरा हात पकड़ लिया. फिर. आता त्या दोघींची उत्सुकता अगदी ताणली गेली होती. सिमरनच्या चेहऱ्यावरून त्यांना अंदाज तर येत होता, पण त्यांना सगळं तिच्याकडूनच ऐकायचं होतं. त्यामुळे त्या काही हार मानायला तयार नव्हत्या. हात पकडने के बाद मैं थोडा डर गई, पर पता नहीं रुकने का मन किया. सिमरन त्यांच्याकडे बघून म्हणाली. वाव, फिर क्या हुआ. कविताने विचारलं, पण त्यावर सिमरनच काहीच न बोलता दोघींकडे बघून फक्त गालात हसत राहिली. डायड ही प्रपोज यू. सईने उत्साहाने विचारलं. यस, ही डायड. सिमरनने हसत उत्तर दिलं. तशा दोघीही खूप खुश झाल्या. यार, आय एम सो हॅप्पी फॉर यू. सई तिच्या गळ्यात पडूनच म्हणाली. यार, तुम लोगों ने पूछा ही नहीं कि मैंने क्या जवाब दिया. सिमरन दोघींना शांत करत म्हणाली. तेरा जवाब तेरी शकल पे ही दिख रहा है. कविता तिला चिडवत म्हणाली. तशा तिघीही जोरात हसल्या. तो मॅडम, अब आपको भाभी बोलू या आधी को जीजू बोलू. सई तिला डोळा मारत म्हणाली. जैसा आपको ठीक समजो मॅडम. सिमी थोडा वेळ असाच टाइमपास करण्यात गेल्या. गर्ल्स, खूप टाइमपास झाला यार, चला आता काम चालू करू. सई उठत म्हणाली आणि तिघीही जागेवर येऊन कामाला लागल्या. त्या रात्री झोपताना आरवने सईला फोन केला. ए डार्लिंग, बोल स्वीटहार्ट, कसा गेला आजचा दिवस. माझा छान, काम होतं जास्त. तुझा कसा गेला. माझा तर अगदी मस्त. सई हसत म्हणाली. अरे वा, असं काय झालं आज. आमचे सरकार खूपच खुश दिसत आहेत. आज ना माझ्या फ्रेंड्सना त्यांच्या जिजूंचं खूपच कौतुक वाटत होतं. तो खूप रोमॅन्टिक आहे म्हणे. सई खट्ट्याळपणे म्हणाली. हो मग आहेच की, प्रश्नच नाही. आरव पण भावखात म्हणाला. ते आहे, पण आरू, आदित्य पण काही कमी नाही हा. तो काही बोलला का रे तुला. नाही. कशाबद्दल. आरवने काही न कळून विचारलं. तसं सईने त्याला सगळं काही सांगितलं. काय. आरव जोरात ओरडलाच. अरे इतका का ओरडतोयस, तुला माहिती नव्हतं. सईने आश्चर्याने विचारलं. नाही, त्या साल्याने काही सांगितलंच नाही. आरव चिडून म्हणाला. गप रे, तुला का नाही सांगणार तो. तू वेळच दिला नसशील त्याला.
सई म्हणाली. त्यावर आरोकडे काहीच उत्तर नव्हतं. तो शांत बसला. त्यावरून सईला अंदाज आलाच. आरू, एक बोलू? बोल ना जान. असं का विचारतीयस? आरव, आपण एकमेकांसाठी महत्त्वाचे आहोतच, वादच नाही. पण आपण भेटण्याआधीपासून बाकी काही माणसं आपल्या आयुष्यात आहे, ज्यांची जागा नाही बदलू शकत. त्यामुळे त्यांना वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कळतंय ना तुला मला काय म्हणायचंय? सई त्याला समजावत म्हणाली. अरे हो यार, कळालं मला. उद्याच भेटतो त्याला. गुड. सई, आय लव्ह यू फॉर दिस. कुठून आणतेस इतका समजूतदारपणा? आय लव्ह यू टू बेबी. समजूतदारपणाचं तर मला माहीत नाही, पण मैत्री काय असते आणि किती महत्त्वाची असते ते माहिती आहे मला. त्यामुळे बोलले. बरं चल, दमला असशील तू, झोप आता. हो बाय, गुड नाईट. गुड नाईट क्युटी पाय. सई आणि आरवच्या लग्नाला आता 1 महिनाच उरला होता. दिवस पटापट जात होते. सगळ्या नातेवाईकांना आमंत्रण गेली होती. हॉल, कॅटरेज बुक झाले होते. कपडे लत्ते सगळे तयार होते. दोन्ही कुटुंबाने दागिन्यांची खरेदी एकत्रच केली. ज्वेलरी शॉपमध्ये आरव जेव्हा मंगळसूत्र एक एक करून तिच्या गळ्याशी धरत होता, तेव्हा तिच्या हृदयाची धडधड खूप वाढली. अगदी आता हृदय बाहेर येतंय की काय असंच तिला वाटत होतं. लग्नाच्या 15 दिवस आधी सईचे काका, काकू, आजी, आजोबा आणि तिन्ही भावंडेही आली होती. त्यांना अगदी सईला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. लाडकी लेक आता काही दिवसात कायमची दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून सगळ्यांच्या मनात खूप घालमेल चालू होती. इकडे आरवच्या घरीही नवीन सुनेला आणण्याची तयारी अगदी जोरदार चालू होती. घराची साफसफाई, सजावट. आरवनेही सईच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून त्यांच्या रूममध्ये बदल करून घेतले होते. लग्नाच्या आठवडाभर आधी तर अंशिका आणि रिया तिच्याकडे राहायला आल्या. दोघीही घरात लागेल ती मदत करत होत्या आणि घरातल्यांचा संगीतसाठी डान्सही बनवायचा होता. तिच्याही ऑफिसच्या सुट्ट्या चालू झाल्या होत्या. घरात अगदी माणसाची गर्दी झाली होती. खऱ्या अर्थाने दोन्ही घर लगीन घर वाटत होते. सईला कोणी एका कामालाही हात लावू देत नव्हतं. सगळीकडून तिचे फक्त लाडच होत होते. आज सईच्याच घरी तिचं मेहंदी आणि संगीत होतं. घराला छान सजावट केली होती. अंगणात मोठ्या लाईट्स लावल्या होत्या. संध्याकाळी काम आवरून सगळे मेहंदी काढायला बसले. अंशिकाने तिच्या काही मैत्रिणींना मेहंदी काढण्यासाठी बोलावले होते. त्याचं सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढून देणार होत्या. सई तयार होऊन खाली आली. तिने एक गोल्डन कलरचा आणि त्यावर जांभळी फुलांची डिझाईन असलेल्या फुल स्कर्ट आणि वर जांभळा स्लीवलेस टॉप घातला होता. त्यावर पिवळ्या फुलांची ज्वेलरीही घातली होती. सई खूपच सुंदर दिसत होती. सान्वी आणि रियाने तिला खुर्चीवर बसवले आणि अंशिका मेहंदीच्या कोणांचं ताट घेऊन आली. मेहंदींचा कार्यक्रम सुरू झाला. तसंच सगळ्यांचे अंगणात वेगवेगळे डान्सही चालू होते. आईबाबांचा, सान्वी, जुई आणि सतीशचाही त्यांच्या दीसाठी एक परफॉर्मन्स होता. नंतर अंशिका आणि रियाने सईला उठवलं आणि त्यांचा डान्स सुरू झाला. सईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिचे आई बाबा खूप खुश होते. नाच, गाणं, गप्पा, मस्ती, अगदी सगळं वातावरण उत्साही होतं. सईच्या दोन्ही हातांवर मेहंदी काढून झाली आणि त्या पायावर काढायला चालू करणार इतक्यात तिच्या जुई जवळ ठेवलेला फोन वाजला. दी, तुझा फोन वाजतोय. जुई हॉलच्या दुसऱ्या टोकावरून ओरडली. तीही मेहंदीचं काढून घेत होती. आणि फोन आण बरं दीदीचा. मला माहिती आहे कोण असणार आहे, सान्वी हसत अंशीला म्हणाली. तसं अनिश पळतच जाऊन फोन घेऊन आला. दी, तुमच्या यांचा आहे फोन. सान्वी फोन बघून जोरात म्हणाली. तसे सगळे हसायला लागले. सईने सान्वीकडे रागाने बघितलं. सानू, वेडी आहेस का तू? अगं तिला बोलायला दे त्यांच्याशी. त्यांनाही करमत नसेल, नाहीतर दे, मीच देते. अंशूने नाटकीपणे म्हणत तिच्याकडून फोन घेऊन सईच्या कानाला लावला. हॅलो, सई हळूच म्हणाली. तसे सगळे पुन्हा हसायला लागले. काय झालं, काय हसत आहेत सगळे? आरव काही न कळून म्हणाला. काही नाही, त्रास देत आहेत मला सगळे. तू बोल, का फोन केलास? ती हसत म्हणाली. तुला खूप मिस करत होतो बच्चा, म्हणून फोन केला. आणि कोण त्रास देते तुला? थांब, येऊन बघतोयस त्यांना. गप्प, काही गरज नाही. तुला फक्त चान्सच पाहिजे ना? हो ना, काय करतेयस तू? मेहंदी काढतीये. वाव, माझं नाव लिहिलं? तो उत्साहाने म्हणाला. हो मग, पण तुला शोधावं लागेल मिस्टर. तू लिहिलंस की नाही माझं नाव? सईने थोडं भाव खात विचारलं. हो मग, लाडक्या बायकोचं नाव नाही काढणार का मी? तो म्हणाला तशी ती लाजली. बाप रे, इतकं लाजायला काय झालं गं? अंशिकाने तिला चिडवत विचारलं. काही नाही, ती गालात हसतच म्हणाली. आरव, फोन ठेवू, सगळे माझ्याकडेच बघत आहेत. सई त्याला समजावत म्हणाली. नको ना, बोल ना अजून. बेबी, एक ना, माझ्या कानाशी फोन पण अंशूने पकडलाय. कसं बोलू? नंतर बोलू ना आपण. सई हळूच म्हणाली. बरं ठेव, पण मिस कर मला. आय लव्ह यू अलॉट.
मिसिंग यू अलॉट बाय. सगळ्या मुलींची मेहंदी काढून झाली आणि सईची आई जेवणाचं ताट घेऊन तिच्या शेजारी येऊन बसली. चल बाळा, जेवून घे. आईने सईच्या चेहऱ्यावरून हात फिरत म्हटलं. आई, भूक नाहीये. ती आईला बिलगत म्हणाली. असं कसं भूक नाहीये? मी भरवते, खाऊन घे. आता 3 दिवसांनी जाशील सासरी. आताच लाड पुरवून घे. आई म्हणाली तसं दोघींच्याही डोळ्यात पाणी तरळलं. आई सईला जेवण भरवत होती आणि घरातले सगळे त्यांच्याकडे कौतुकाने बघत होते. लांब बसलेल्या बाबांनाही हळूच डोळे पुसले. तसा काकांनी त्यांना धीर दिला. रात्री सगळं आवरेपर्यंत खूपच उशीर झाला होता. सई, अंशू आणि रिया सईच्या रूममध्ये झोपल्या होत्या. त्यांना गप्पा मारत अगदी पहाट झाली आणि तेव्हा कधीतरी तिघींचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सई उठली तर सगळे आधीच उठून कामाला पण लागले होते. सई उठून खाली आली. आई, मला का नाही उठवलं? अगं, रात्री उशिरा झोपलात ना बाळा तुम्ही, म्हणून नाही उठवलं.